एसटी आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक। एसटी आरक्षणाबाबत सरकारला डबल टेन्शन। आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण। बंजारा समाजापाठोपाठ आता धनगर समाजानं पुन्हा एकदा एसटी आरक्षणासाठी रणशिंग फुंकलाय। आरक्षण आमच्या हक्काचं। आदिवासी आरक्षणासाठी पारंपरिक वाद्यांसह धनगर समाजानं थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, तर जालन्यात धनगर समाजातर्फे दीपक बोराडेंनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। तर जोपर्यंत धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। धनगर जमात हा लढा लढतोय आणि आमच्या सोबतीला काल बंजारा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला गेला, आज मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला गेलाय। तर या लढ्याला बळ मिळालंय आणि आम्ही जी शपथ घेऊन या मैदानावर बसलोय की आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल। खरं तर धनगर समाजाकडून मध्य प्रदेशातील धनगड आणि महाराष्ट्रातील धनगर एकच असल्याचा दावा करत आदिवासी आरक्षणाची मागणी केली जाते। त्याची कारणं काय आहेत पाहू। मध्य प्रदेशात धनगड समाज एसटी प्रवर्गात, धनगर हा धनगडचा अपभ्रंश असल्याचा दावा। महाराष्ट्रात धनगर समाजाला भटक्या जमातीत एनटीसी मध्ये 3.5% आरक्षण, आदिवासी जमातींसाठी राज्यात 7% आरक्षण आहे। त्यामुळे धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण हवंय। धनगर समाजाची आदिवासीतून आरक्षणातून 1955 पासूनची मागणी आहे। आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं 2 वेळा केंद्राकडे तशी शिफारस केली आहे। अनेक सरकारांनी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासनही दिलं, मात्र धनगर समाजाला आरक्षण एसटी मध्ये काही मिळालं नाही। तर धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा अहवाल उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय। धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। संभाजीनगरमधील धनगड जातीचे दाखलेही कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टानं दिलाय। आता पुन्हा एकदा आरक्षणावरून वातावरण तापलं। एसटीतून आरक्षणासाठी बंजारांपाठोपाठ धनगर समाज पुन्हा आक्रमक झाल्यामुळे सरकार समोर तिहेरी तिढा आहे। कारण या दोन्ही समाजाच्या मागणीला आदिवासींचा तीव्र विरोध आहे। त्यामुळे आता सरकार यावर कसा तोडगा काढणार याकडेही लक्ष लागलंय। अक्षय शिंदे आणि योगेश काशीतसह साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।